नंबर 3 मधला थर्ड क्वेश्चन. सांगा बरं काय क्वेश्चन. फाइंड द एरिया बाउंडेड बाय द region where parabola is given as y is equals to x square and line is given as y is equals to 4x. असंच आहे ना. तर याचा आपल्याला यानं बाउंडेड केलेला एरिया फाइंड आउट करायचा आहे. सिमिलर दोन क्वेश्चन जसे सॉल्व्ह केले ना, हा क्वेश्चन सुद्धा तसाच सॉल्व्ह करायचा आहे. नेमकं काय करायचं आहे, अगोदर लिहायचं आहे पॅराबोलाचं इक्वेशन कोणतं दिलेलं आहे. तर पॅराबोला जो दिलेला आहे तो द गिवन इक्वेशन ऑफ पॅराबोला अँड लाईन इज y is equals to x square and y is equals to 4x रिस्पेक्टिव्हली. हे दिलेले आहे त्यांचे काय रिजन. आता याच्यानंतर आपण काय सॉल्व्ह केलं होतं, दिलेल्या पॅराबोलाचं जे इक्वेशन आहे ते पॅराबोलाचं इक्वेशन घेऊन तिथं सॉल्व्ह केलं होतं. आता पॅराबोलाचं इक्वेशन काय दिलेलं आहे बघा, y is equals to x square आहे, बरोबर आहे. आता या y ची व्हॅल्यू इथं y is equals to x square आहे, लाईन मध्ये y ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 4x, ते इथं पुट करतो 4x is equals to x square. आता काय करतो, हे 4x इकडे नेतो, काय x चे कोएफिशिएंट फाइंड आउट करतो नेमके काय आहे. म्हणजे काय होईल, x स्क्वेअर 4x जर इकडे नेला तो मायनस होऊन जाईल इज इक्वल्स टू 0. आता याला जर सॉल्व्ह केलं तर x चे कोएफिशिएंट मिळतात, इथून x कॉमन निघते, x मायनस 4 इज इक्वल्स टू 0. दोन्ही ठिकाणावरून एक x कॉमन काढला. आता दोघांचा मल्टिप्लिकेशन 0 आहे, म्हणजे एक तर हा x 0 असेल किंवा x मायनस 4 0 असेल. x इज इक्वल्स टू 0 और x इज इक्वल्स टू 4. x चे दोन कोएफिशिएंट मिळाले आपल्याला, एक 0 मिळाला आणि एक 4 मिळाला. आता x च्या या व्हॅल्यू जर y फाइंड आउट करायचं असेल तर एक तर इथं पुट करू शकता किंवा इथं पुट करू शकता, y ची व्हॅल्यू मिळते. वेन x इज इक्वल्स टू 0 अँड x इज इक्वल्स टू 4, y च्या व्हॅल्यू काय आहे ते पाहायचं आहे. तर x ची व्हॅल्यू 0 जर ठेवली तर y ची व्हॅल्यू सुद्धा काय येणार आहे, y ची व्हॅल्यू सुद्धा काय येणार आहे 0. हा, आणि x ची व्हॅल्यू 4 जर ठेवली इथं 4 चा स्क्वेअर किती येतो 16. म्हणजे मग x ची व्हॅल्यू 4 तर y ची व्हॅल्यू 16. आता याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, ग्राफ फाइंड आउट करायचा आहे या व्हॅल्यूवरून. तर पॅराबोलाचा ग्राफ आहे, पॉझिटिव्ह y ऍक्सिस वर आहे, y इज इक्वल्स टू समथिंग दिले नाही ना, म्हणजे पॉझिटिव्ह y ऍक्सिस वर ग्राफ आहे. पॉझिटिव्ह y ऍक्सिस वर असल्यामुळे त्याचा जो पॉइंट आहे y चा पॉइंट आहे 0 पासून 16 पर्यंत. तर 0 पासून 16 पर्यंत समथिंग इथं समजा हा 16 आपण कन्सिडर केला तर, आणि x ऍक्सिसचा 4 पर्यंत आहे, 0 पासून 4 पर्यंत, म्हणजे 4 जर इथं कन्सिडर केला तर हा, तर इथून अशी लाईन ड्रॉन होईल. आणि ह्या रिजनला आपण इथून आपण एक आणखी लाईन ड्रॉ करू, याला जॉईंट, या पॉइंटला जॉईंट करणारी. 16 नंबरचा पॉइंट जो घेतला ना आपण तो, आणि हा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. हा त्यांना बाउंड केलेला पॅराबोलानी. इथं देऊ 4,16, एक्स ऍक्सिसचा 4 पॉइंट आहे इथं, 0,0 x डॅश y डॅश. जसं आपण अगोदरचं सॉल्व्ह केलं होतं तसंच याला सॉल्व्ह करायचं आहे. तर या रिजन जो घेतला आहे त्यांनी, त्या रिजनला नाव देऊन देऊ. याला समजा ए नाव देऊ, परपेंडिक्युलर आहे, याला बी नाव देऊ, याला सी नाव देऊ, याला डी नाव देऊ. हा ओ ए बी सी ओ डी. आपल्याला फाइंड आउट करायचा आहे रिजन, एरिया ऑफ रिजन कोणता, हा ओ डी बी सी ओ. द एरिया ऑफ रिजन ओ डी बी सी ओ इज इक्वल्स टू. आता हा फाइंड आउट करण्यासाठी पॅराबोला मधून हा ट्रायंगलचा जो दिलेला आहे एरिया तो काय करावा लागेल, मायनस करावा लागेल. म्हणजेच काय, एरिया ऑफ रिजन पूर्ण पॅराबोला काय आहे, ओ ए बी सी ओ मायनस एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए बी. पूर्ण पॅराबोला मधून जर ट्रायंगल मायनस केला, उरलेला एरिया कसा जाईल तर आपल्या रिजनचा येईल. तसंच करावं लागेल. तर याच्यासाठी कशाचा एरिया काढावा लागतंय, एरिया अंडर कर्व. एरिया अंडर कर्व कोणता, कर्व y इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर, आणि इकडे मायनस एरिया अंडर लाईन
लाईनचं इक्वेशन काय, y इज इक्वल्स टू 4x. आणि याची जी लिमिट घ्यावं लागेल, एक्स ॲक्सिसची लिमिट काय घ्यावं लागेल, 0 to 4. लिमिट काय घ्यावं लागेल, 0 to 4. तर त्यानुसार y ची व्हॅल्यू दिलेली आहे. आपण काय करू, लाईन मधून हा एरिया मायनस करू. एरिया अंडर कर्व पहिले लाईन मधून लाईनचं जे इक्वेशन आहे ना त्याच्यामधून पॅराबोलाचं इक्वेशन मायनस करू. y इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. लाईन मधून कर्वला मायनस करू म्हणजे नेमकं काय होईल, इंटिग्रेशन 0 to 4 y dx मायनस इंटिग्रेशन 0 to 4 y इंटू dx. इथं y ची व्हॅल्यू काय दिलेली आहे, 4x. तर इंटिग्रेशन 0 to 4 4x इंटू dx मायनस घेऊन इंटिग्रेशन 0 to 4, इथं y ची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर इंटू dx. आता या दोघांना सॉल्व केलं की सरळ सरळ आपल्याला काय मिळतो, एरिया अंडर द कर्व अंडर द पॅराबोला अँड लाईन, म्हणजे रिजन बाउंडेड बाय पॅराबोला अँड लाईन यांना सॉल्व केल्यावर मिळते. तर बघा याला सॉल्व कसं करतात. सगळे यातले पाचच्या पाचही क्वेश्चन सेम प्रोसिजरनच करायचे आहेत, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं आहे नेमकं कसं करायचं. तर इज इक्वल्स टू 4 कॉन्स्टंट बाहेर, इंटिग्रेशन 0 to 4x dx मायनस 0 to 4x स्क्वेअर इंटू dx. तर सांगा एक्सचं इंटिग्रेशन काय येतो, स्क्वेअर बाय 2. व्हेरी गुड. एक्स स्क्वेअर बाय 2 लिमिट काय आहे, 0 to 4 मायनस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येते, एक्स क्यूब बाय 3. लिमिट 0 to 4. 2 1 जा 2, 2 2 जा 4 म्हणजे काय राहील इथं 2. आणि अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, 4 चा स्क्वेअर मायनस 0 चा स्क्वेअर मायनस 1/3 कॉन्स्टंट बाहेर, 4 चा क्यूब मायनस 0 चा क्यूब 2. 4 चा स्क्वेअर किती येतो, 16. मायनस 1/3. 4 चा क्यूब किती येतो, 64. 62 जा 32. हा, आणि इकडे 64 1 जा 64 अपॉन 3. याला सॉल्व करा. कसं सॉल्व कराल, क्रॉस मल्टिप्लिकेशन. साहिलला आवडणारी स्टेप कशी आवडते त्याला, स्टेप क्रॉस मल्टिप्लाय करतो. 32 ला 3 न मल्टिप्लाय करा आणि मायनस डिनॉमिनेटर सेम घ्या 3. 32 3 जा 96 मायनस 64 32/3 स्क्वेअर युनिट. हे झाला आपला आन्सर. तर हा जो थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे ना, अशा प्रकारे सॉल्व करतात आणि त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करतात. फक्त तुम्हाला ग्राफ काढण्यासाठी दिलेली इन्फॉर्मेशन जी आहे ना ती व्यवस्थित काय करावं लागेल, पॅराबोलाचं इक्वेशन घेऊन पॅराबोलाच्या इक्वेशन वरून एक्स चे कोऑर्डिनेट काढायचे, एक्स चे कोऑर्डिनेट काढल्यावर वाय चे कोऑर्डिनेट काढायचे, एक्स आणि वाय चे कोऑर्डिनेट काढल्यानंतर ग्राफवर प्लॉट करायचे. पॅराबोला नेमका कोणत्या ऍक्सिसवर आहे ते चेक करायचं, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसवर आहे, निगेटिव्ह एक्स ऍक्सिसवर आहे, निगेटिव्ह वाय ऍक्सिसवर आहे की निगेटिव्ह वाय ऍक्सिसवर आहे की निगेटिव्ह एक्स ऍक्सिसवर आहे ते चेक करून मग त्यांचे पॉईंट प्लॉट करून नेमका एरिया कोणता बाउंड केला ते पाहायचं आणि तो बाउंड झालेला एरिया फाइंड आउट करायचा. इझी आहे, डिफिकल्ट नाही आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. जर अगोदरचे 2 समजले असेल तर हाही समजते आणि प्रॅक्टिस शिवाय तर काही येतच नाही. तर हा एक्सरसाइज 5.1 मधला क्वेश्चन नंबर 3 मधला थर्ड क्वेश्चन झाला सॉल्व. आता यातला 4th नंबरचा करूया. 4th नंबरचा सॉल्व करूया. आणि तुम्ही व्यवस्थित टाइमवर येत चला, म्हणजे काय होते मग सगळ्यांचे मग राहत नाही ना टॉपिक, कोणी किती वाजता येतो, कोणी अगोदर जॉईन होत नाही. ओके, टॉवर बांधायला लावतो आता मी एखादं, थांबा. वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 4ax वाय इज इक्वल्स टू एक्स. तुमचंच नुकसान होते ना उशीर आलं तर, माझं काय आहे, मी तर शिकूनच राहिलो, माझा काही प्रश्न नाही. कंप्लेंट करत चला तुम्ही, नेट रेंज नसली का कस्टमर केअरला फोन लावत चला. माणूस मॅड झाला नाही इकडे. बरं ठीक आहे, पाहू आपण काय होते. तर हा दिलेला आहे 4th नंबरचा क्वेश्चन. इथं सुद्धा आपल्याला एरिया बाउंडेड बाय द रिजन, पॅराबोला दिलेला आहे आणि काय दिलेलं आहे, लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे.
तर पॅराबोला कोणत्या ऍक्सिसवर राहील ते सांगा बरं. इक्वेशन पाहिल्याबरोबर समजलं पाहिजे की पॅराबोला कोणत्या ऍक्सिसवर असेल. सांगा कोणत्या ऍक्सिसवर असेल. कशावर? पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. व्हेरी गुड. कारण की हे तर सरळ सरळ तुम्हाला स्टँडर्डच फॉर्म दिलेला आहे. स्टँडर्ड फॉर्म मध्ये पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसवर राहतो. ओके, या टाईपचा राहील तो पॅराबोला. ओके, आता नेक्स्ट मध्ये काय करू, एक्सचे आणि वायचे कोऑर्डिनेट फाइंड करू. त्यासाठी दिलेली इन्फॉर्मेशन, द गिवन इक्वेशन ऑफ पॅराबोला अँड लाईन इज y square is equals to 4ax and y is equals to x रिस्पेक्टिव्हली. आता घ्यायचं पॅराबोलाचं इक्वेशन, जे स्टेप सुरुवात पासून फॉलो करत येऊन आलो तेच. ओके, पॅराबोलाचं इक्वेशन घेतलं. y ची व्हॅल्यू काय आहे इथं, ते ठेवायची इथं. म्हणजे काय होईल, x चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 4ax. हे 4ax इकडे आणल्यावर काय होईल, मायनस होईल, इज इक्वल्स टू 0. इथून काय कॉमन निघते, मग काय राहिला, x मायनस 4a राहिला, इज इक्वल्स टू 0. दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, म्हणजे एक तर x 0 असेल किंवा x मायनस 4a 0 असेल. x 0 आहे और x इज इक्वल्स टू 4a. दोन व्हॅल्यू मिळाल्या एक्सच्या. x ची व्हॅल्यू मिळाली 0 आणि एक x ची व्हॅल्यू मिळाली 4a. आता हेच काय करायचं, x च्या व्हॅल्यूवरून y च्या व्हॅल्यू काढायचा. वेन x इज इक्वल्स टू 0 अँड x इज इक्वल्स टू 4a. सांगा मग, x ची व्हॅल्यू जर 0 ठेवली तर y ची व्हॅल्यू काय राहील, इथं ठेवली तर 0. x ची व्हॅल्यू 4a ठेवली तर y ची व्हॅल्यू काय राहील, 4a. ओके. म्हणजे आपल्याला दिसलं की 4a पर्यंत राहते, म्हणजे समथिंग इथं आहे तो 4a. हा 0,0 समथिंग इथं आहे तो 0,4a. आता 4a काय आहे, ए कोणती तरी कॉन्स्टंट टर्म आहे, आपल्याला काही स्पेसिफिकली माहिती नाही आहे, म्हणून आपण इथं हा 4a कन्सिडर करून राहिलो. हा पॉइंट कन्सिडर केल्यानंतर एवढं रिजन जे बाउंड होणार ना, हे या रिजनचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. हा जो बाउंडेड रिजन आहे, याला पॉइंट, याला ए नाव देऊ, याला बी नाव देऊ, इथं सी आणि इथं डी. जसं अगोदर करत होतो तसंच, जास्त काही चेंजेस नाही आहे. तर आपला रिजन कोणता झालेला आहे, रिजन बाउंडेड बाय पॅराबोला. ते द रिजन बाउंडेड बाय पॅराबोला अँड लाईन इज, कोणतं रिजन बाउंड केलं त्यांनी, ओ डी बी सी ओ. हा रिजन बाउंड केला. पण हा रिजन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हा जो दिलेला पॅराबोला आहे त्याच्यामधून ट्रँगल जो आहे, लाईनचं इक्वेशन मायनस करावं लागेल. पॅराबोला मधून लाईनचं इक्वेशन मायनस केलं की आपला एरिया येईल, या रिजनचा एरिया फाइंड आउट होईल. कसा, इज इक्वल्स टू एरिया ऑफ रिजन, कोणतं रिजन, पुरा पॅराबोला घ्यायचा, कोण आहे, ओ ए बी सी ओ, मायनस एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए बी. सेमच प्रोसिजर आहे, मॅक्झिमम क्वेश्चन मध्ये सेमच प्रोसिजर होऊन राहिली. चारही क्वेश्चन मध्ये अशीच प्रोसिजर केली आपण. आणि इथं याचे पॉईंट, याचे कोऑर्डिनेट जे आहे ना ते दाखवून द्यायचे, 4a. एक्सचा कोऑर्डिनेट 4a आहे आणि वायचा कोऑर्डिनेट सुद्धा 4a आहे. तर इथं हा पॉईंट प्लॉट झाला, 0,0 इथं हा झाला, म्हणून इथून इथं लाईन ड्रॉ केली. आता तुम्ही विचाराल की हे लाईन सर तुम्ही कशी काय ड्रॉ केली, कारण की इथं बघा, एक्सचा कोऑर्डिनेट 0, वायचा कोऑर्डिनेट 0 म्हणजे हा, एक्सचा कोऑर्डिनेट 4a आणि वायचा कोऑर्डिनेट 4a म्हणजे हा. इथून हे लाईन ड्रॉ करण्यामागा हा उद्देश आहे. धनश्रीनं काल विचारलं होतं ना की इथं लाईन का ड्रॉ केली, कारण की हा पॉईंट 0,0 आणि हा 4a, हा पॉईंट काय करायचा, जॉईन करायचा, म्हणजे एवढा रिजन त्यानं काय केलेला आहे, बाउंड आउट केलेला आहे. ते दाखवण्यासाठी आपण ते प्लॉट करत असतो. तर इथं करत असताना काय करावं लागेल, एरिया ऑफ रिजन साठी पॅराबोलाचं जे इक्वेशन आहे ते, तर एरिया अंडर कर कोणतं, y स्क्वेअर इज इक्वल्स टू 4ax मायनस एरिया ऑफ लाईन y इज इक्वल्स टू x. तर आपण स्क्वेअर मध्ये घेतो की त्याला कन्वर्ट करून घेतो, त्याचं जेव्हा काढत असतो पॅराबोलाचं इक्वेशन, कसं कन्वर्ट करतात याला, टेकिंग स्क्वेअर रूट घेतो ना आपण त्याला कन्वर्ट करताना, म्हणजे y इज इक्वल्स टू अंडर रूट 4ax. 4चं स्क्वेअर रूट किती निघते, 2 आणि अंडर रूट ax, हे व्हॅल्यू तिथं घ्यावं लागेल. आणि लिमिट काय आहे, 0 to 4a, एक्स ऍक्सिसची जर लिमिट घेत असेल तर ही लिमिट घ्यायची. तर इंटिग्रेशन 0 to 4a
वाय डी एक्स मायनस इंटिग्रेशन 0 to 4a वाय डी एक्स. इथं y ची व्हॅल्यू काय, इंटिग्रेशन 0 to 4a. पॅराबोलाचं इक्वेशन अंडर रूट 2 अंडर रूट ax इंटू डी एक्स मायनस इंटिग्रेशन 0 to 4a x dx. आता याला सॉल्व करावं लागेल. याला सॉल्व केलं की सरळ सरळ आपल्याला काय मिळते, रिजनचा एरिया जेवढा असेल तेवढा एरिया मिळतो. तर याला सॉल्व करूया. चला बघा कसं होते. एवढं समजलं असेल तर समोर जाऊया. समजलं का एवढं? हो सर. हा ओके. तर चला मग आता पाहूया. हे सेमच आहे ना, सगळे क्वेश्चन आपण सेमच प्रोसिजरनं सॉल्व करत आहोत. फक्त एवढंच ओळखायचं आहे की नेमकं कोणता एरिया त्यांनी बाउंड आउट केलेला आहे. तर इज इक्वल्स टू हा टू कॉन्स्टंट बाहेर इंटिग्रेशनच्या 0 to 4a अंडर रूट ax इंटू डी एक्स मायनस इंटिग्रेशन 0 to 4a x dx. तर 2 अंडर रूट वाल्या टर्मला लिहितो आपण पॉवर हाफ, बरोबर आहे. आणि dx मायनस x चं इंटिग्रेशन सांगा, x स्क्वेअर बाय 2. लिमिट लावा 0 to 4a. इथं सुद्धा 2 काय देईल याचं इंटिग्रेशन, व्हेरी गुड. फॉर्म्युला काय आहे, n चा, आणि लिमिट लावून द्या 0 to 4a. इथं सुद्धा 0 to 4a x स्क्वेअर अपॉन 2 0 to 4a. त्यापेक्षा 2 कॉन्स्टंट बाहेर काढतो 1/2, यालाच लावतो लिमिट x स्क्वेअरला. आता इथं 3/2 जे आहे ह्या डिनॉमिनेटर मध्ये खाली असताना वरती जाऊन मल्टिप्लाय होईल, म्हणजे काय होईल 2/3 होऊन जाईल. हा म्हणजे 4/3 लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आता अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. अप्पर लिमिट मध्ये काय ठेवावं लागेल, एक्सच्या ठिकाणी 4a ठेवावं लागेल. तर a इंटू 4a चा पॉवर 3/2 मायनस 0 चा पॉवर 0. लिहिलं नाही लिहिलं काही प्रॉब्लेम नाही. 0चं काही पॉवर केलं तर 0च येणार आहे ना, ते लिहत नाही मग 0 वाली टर्म. मायनस हाफ. इथं पण 4a चा स्क्वेअर मायनस 0 ची टर्म लिहिली नाही लिहिली काही प्रश्न नाही. आता बघा 4/3 a 4 इंटू a इंटू a आणि त्याचा पॉवर काय आहे, त्याचा पॉवर काय आहे 3/2, बरोबर आहे. आणि मायनस 2 1 जा 2 2 2 जा नाही, त्याचा स्क्वेअर आहे. सॉरी त्याचा स्क्वेअर आहे. तर पहिले स्क्वेअर करून घ्या. 4 चा स्क्वेअर 16 a स्क्वेअर. ओके. आता हा जो दिलेला आहे 4, याला काय लिहू शकतो आपण बघा, याला कसं लिहू शकतो, हो पहा ना कसं होते तर ते 4/3 इंटू याला लिहितो 2a चा होल स्क्वेअर आणि त्याचा पॉवर 3/2 मायनस 8a स्क्वेअर. 2 ने याला डिवाइड केलं 8a स्क्वेअर आला. आता नेक्स्ट स्टेप मध्ये बघा कसं होते. नेक्स्ट स्टेप मध्ये बघा कसं होते. आता काय होते, a पॉवर m इंटू रेस टू दी पॉवर ऑफ n असेल तर त्याला आपण काय लिहितो, a पॉवर mn लिहितो. mn म्हणजे 2 इंटू 3/2 काय जर मल्टिप्लिकेशन केलं तर 2 2 काय होऊन जाईल त्याचं, म्हणजे हाय 2 आणि हा 2 कॅन्सल होईल ना. a पॉवर m रेस टू दी पॉवर ऑफ n चा फॉर्म्युला आहे ना, तर a रेस टू दी पॉवर m इंटू n च्या फॉर्म्युल्यानुसार. तर बघा कसं, इज इक्वल्स टू 4/3 जच्या तसं 2a चा जो पॉवर आहे ना, हा 2 सोबत हा 2 कॅन्सल होऊन जाईल, उरून जाईल फक्त क्यूब मायनस 8a स्क्वेअर 4/3. तर 2 चा क्यूब किती होतो, आणि मायनस 8a स्क्वेअर. आता 8 4 जा 32 अपॉन 3 a क्यूब मायनस 8a स्क्वेअर 8a स्क्वेअर. आता काय करू शकतो, इथून 8a काय काढतो, कॉमन काढू शकतो, बरोबर आहे. 8a स्क्वेअर कॉमन काढू. 8a स्क्वेअर जर कॉमन काढला आणि अपॉन मध्ये 3 आहे, नाही अपॉन मध्ये 3 राहणार नाही, तर इथं राहील a अपॉन 3 मायनस 1. 8a स्क्वेअर जर बाहेर काढला तर, आणि हे जरी ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही, स्क्वेअर युनिट लिहून ठेवायचं. सर 4a नाही जाणार का वर, कुठं वर, हो 4a बरोबर आहे 4a.
तर अशा प्रकारे हा क्वेश्चन होतो सॉल्व, ज्यामध्ये आपण काय काढला, एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय पॅराबोला अँड लाईन. समजलं का? ओके, तर लास्ट राहिला होता यातला, आता लास्ट क्वेश्चन राहिला आहे, तो आहे लास्ट एरिया ऑफ रिजन पॅराबोला. तिथं सुद्धा पॅराबोला आणि लाईन मधलंच इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे, ते फाइंड आउट करूया. तर लास्ट वाला सांगा काय आहे 5th नंबरचं. हेच आहे ना लास्ट? हो सर. तर इथं सुद्धा द गिवन इक्वेशन ऑफ लाईन अँड पॅराबोला इज y इज इक्वल्स टू एक्स प्लस 3 अँड y इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस 3. तर मला सांगा, हे पॅराबोलाचं इक्वेशन पॅराबोलाच्या फॉर्म मध्ये आहे का? नाही आहे ना. मग त्याच्यासाठी आपण त्याला पॅराबोलाच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. पण त्या अगोदर असं असलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आपण काय घेत होतो, पॅराबोलाचं इक्वेशन घेत होतो, ते घ्या. y इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस 3. y ची व्हॅल्यू ठेवा इथं. काय आहे y ची व्हॅल्यू? एक्स प्लस 3 इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस 3. बरोबर आहे. y च्या ठिकाणी ही व्हॅल्यू ठेवली. पॅराबोलाचं इक्वेशन प्लस 3 इकडे गेल्यावर काय होऊन जाईल? मायनस म्हणजे कॅन्सलच होते. एक्स स्क्वेअर असं करू शकता. त्यापेक्षा जर तुम्हाला हे जर स्टेप समजली नसेल तर असं करायचं, एक्स स्क्वेअर प्लस 3 जसच्या तसं, हा मायनस एक्स आणि मायनस 3 तिकडल्या साईडला नेला तर मायनस होईल ना. प्लस 3 मायनस 3 गेट कॅन्सल. एक्स स्क्वेअर मायनस एक्स इज इक्वल्स टू 0. इथून एक्स कॉमन काढला, एक्स मायनस 1 इज इक्वल्स टू 0. एक्स इज इक्वल्स टू 0 और एक्स मायनस 1 इज इक्वल्स टू 0. सेम प्रोसिजर आतापर्यंत जसं फॉलो करत आलो तसं. और एक्स इज इक्वल्स टू 1. हे प्लस मायनस 1 इकडे गेल्यावर प्लस. आता ह्या एक्सच्या व्हॅल्यू वाय मध्ये जर ठेवल्या तर वायची व्हॅल्यू मिळते. एक्सची एक 0 आणि एक्सची एक 1 जर ठेवली तर वायची व्हॅल्यू काय मिळते बघा. एक्सची व्हॅल्यू 0 ठेवा. 0 जर ठेवली तर वायची व्हॅल्यू काय मिळते? एक्सची व्हॅल्यू 1 ठेवा, वायची व्हॅल्यू काय मिळते? 4. तर हे आपल्याला मिळालं. यावरून आपल्याला काय काढावं लागेल? पॅराबोलाचा ग्राफ काढावा लागेल. तर पॅराबोला सांगा कोणत्या ऍक्सिसवर राहणार आहे? हे काढण्यासाठी तुम्ही काय कराल, y मायनस 3 इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. म्हणजे पॉझिटिव्ह वाय ऍक्सिसवर तुमचा पॅराबोलाचा ग्राफ राहील. परंतु पॉझिटिव्ह वाय ऍक्सिसवर कोणत्या पॉईंटवर राहील तो? 3 पॉईंट पासून राहणार आहे. 3 पॉईंट. कोणत्या पॉईंट पासून? 3. म्हणजे समथिंग इथून. याला आपण 3 पॉईंट जर कन्सिडर केला तर इथून तो पॅराबोलाचा ग्राफ आपला निघणार आहे. असा इथून निघाला. आपला पहिला पॉइंट आहे एक्स एक्सिसचा 0,1 म्हणजे एक्स एक्सिसचा 0 आणि इथं 1. एक्स एक्सिस 0 आणि वाय एक्सिस 3 म्हणजे इथं हा पॉइंट आला 0,3. आणि दुसरा पॉइंट काय आला, एक्स एक्सिसचा 1 आणि वाय एक्सिसचा 4. एक्स एक्सिसचा 1 समथिंग इथं आणि वाय एक्सिसचा 4 समथिंग इथं. समजा इथं कन्सिडर केला 1,4 दुसरा पॉइंट. म्हणजे या दोन पॉइंटला जॉईन करणाऱ्या मधला आपल्याला रिजन फाइंड आउट करायचा, हा रिजन. हे 2 पॉईंट काढण्यामागचा उद्देशच ते आहे की आपल्याला रिजन कळला पाहिजे की नेमक्या कोणत्या रिजन मधून आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे. पुन्हा याला ए कन्सिडर करू शकतो. हा पॉइंट आहे 1,0 सॉरी 0,1. एचा पॉइंट आहे 0,1, हा 1,4 आणि इथं समथिंग पॉइंट दिलेला आहे. त्यानुसार आपला जो रिजन आहे एरिया बाउंडेड बाय द रिजन, तेच प्रोसिजर आतापर्यंत जे करत होतो. एरिया सॉरी बरोबर आहे, 1,0 आहे. एरिया बाउंडेड बाय द रिजन. हो बरोबर आहे. एरिया बाउंडेड बाय द रिजन कोणता काढायचं आपल्याला? याला जर नाव दिलं आपण, समजा याला नाव देऊ ए, याला नाव देऊ इथं मधात बी, हा पॉइंट सी आणि इथं डी. ए दिला का? हा, मग याला देऊ आपण समथिंग बी, बी सी डी ई. ओके, बी सी डी ई बी. तर आपला रिजन काय येईल? बी सी डी ई बी. हा रिजन फाइंड आउट करायचा आहे. तो कसा येईल? इज इक्वल्स टू
टोटल पॅराबोलामधून हा ट्रायंगल मायनस करावा लागेल, पॅराबोलामधून लाईनचं इक्वेशन मायनस करावं लागेल, किंवा लाईनमधून पॅराबोलाचं इक्वेशन मायनस करू. तर लाईनचं इक्वेशन काय आहे, त्यासाठी एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए डी मायनस एरिया ऑफ रिजन, कोणतं रिजन, टोटल पॅराबोलाचं ओ ए डी ई बी ओ, हा मायनस करावं लागेल त्याच्यातून. तर त्याच्यासाठी काय, एरिया अंडर लाईन, एरिया अंडर लाईन, लाईनचं इक्वेशन काय आहे, y इज इक्वल्स टू एक्स प्लस 3 मायनस एरिया अंडर अंडर कर काय आहे, y इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस 3. ओके, आणि लिमिट दिलेली आहे 0 to 1, लिमिट काय दिलेली आहे 0 to 1. तर इथं घेऊन दोघांमध्ये इंटिग्रेशन 0 to 1, लाईनचं इक्वेशन काय आहे, y इंटू डी एक्स मायनस इंटिग्रेशन 0 to 1, इकडे दिलेलं y इंटू डी एक्स, इथं दिलेलं आहे एक्स प्लस 3 आणि इथं दिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस 3. तर याला घेऊन सॉल्व करावं लागेल, याला घेऊन सॉल्व केलं की मग आपला आन्सरच येते. बघा कसं सॉल्व होते. वायच्या व्हॅल्यू ठेवू, त्याला इंटिग्रेट करू आणि इंटिग्रेट केल्यावर सॉल्व करू. बघा इज इक्वल्स टू वायची व्हॅल्यू इथं ठेवू, इंटिग्रेशन 0 to 1 एक्स प्लस 3 इंटू डी एक्स मायनस इंटिग्रेशन 0 to 1 एक्स स्क्वेअर प्लस 3 इंटू डी एक्स. इंटिग्रेशन वाटून देऊ, इंटिग्रेशन 0 to 1 एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन 0 to 1 3 डी एक्स मायनस इंटिग्रेशन 0 to 1 एक्स स्क्वेअर डी एक्स प्लस इंटिग्रेशन 0 to 1 3 डी एक्स. पॉझिटिव्ह म्हणजे प्लस मध्ये असताना इंटिग्रेशन वाटून देतो म्हणून इंटिग्रेशन वाटून दिलं, बाकी काही नाही केलं. सांगा मग एक्सचं इंटिग्रेशन, लिमिट 0 to 1 प्लस 3चं इंटिग्रेशन, लिमिट 0 to 1 मायनस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन, याला टोटल मायनस आहे, या टर्मला मायनस आहे, एक्स क्यूब अपॉन 3 0 to 1 प्लस 3x, लिमिट आहे 0 to 1, 1/2 कॉन्स्टंट बाहेर, लिमिट जर ठेवली 1चा स्क्वेअर 1 मायनस 0, 3 कॉन्स्टंट काढला 1 मायनस 0, मधात मायनस देतो, 1/3 कॉन्स्टंट काढला 1चा क्यूब 1 मायनस 0, 3 काढला 1 मायनस 0. याला सॉल्व करूया. 1/2 इंटू 1 1/2 प्लस 3 1 जा 3 मायनस 1/3 इंटू 1 1/3 प्लस 3. सॉल्व करूया, हे काय येईल 1 प्लस 6 अपॉन 2 मायनस इकडे सॉल्व केलं तर 1 प्लस 9 अपॉन 3, हे किती येईल 7 अपॉन 2 मायनस याला सॉल्व केलं तर 10 अपॉन 3. बरोबर आहे. याला सॉल्व करा, कसं सॉल्व करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन, साहिलला आवडणारी स्टेप. सांग रे साहिल कसं करतात. 1/6 आन्सर येते का, कसं केलं, 7 3 जा 21 मायनस 2 10 जा 20 अपॉन 6, तर 1/6 स्क्वेअर युनिट, युनिट द्यायचं विसरायचं नाही. तर अशा प्रकारे हा पण क्वेश्चन झाला सॉल्व. टोटल किती क्वेश्चन होते,